इथे मी 3 ते 4 बटाटे घेतलेत। हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आणि उकडून झाल्यानंतर ह्या पद्धतीने हे कुस्करून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकताय तिथे मी हे बटाटे व्यवस्थित मॅश करून घेतलेत। आता एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घ्यायचंय। तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं। जिरं चांगलं तडतडलं की मग याच्यात आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची। आता ही आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची। ही पेस्ट व्यवस्थित परतून झाली की मग आपण जे बटाटे कुस्करून घेतलेले होते ते इथे टाकून घ्यायचे। त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचंय आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय। आता मध्यम गॅसवरती हे आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचंय। या पद्धतीने आपलं आता बटाट्या वड्यांसाठीचं जे सारण आहे ते तयार झालंय। सारण थोडंसं गार झालेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ। तर या पद्धतीने लिंबाच्या आकाराचे मी याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले। आता एका भांड्यामध्ये मी 1 वाटी राजगिरा पीठ घेतलंय आणि पाव वाटी भगरीचं म्हणजे वरईचं पीठ घेतलंय। यात अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलंय, चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय। आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपलं भजींचं पीठ असतं त्या पद्धतीने याचं बॅटर बनवून घ्यायचंय। पाणी टाकताना सुरुवातीला अगदी थोडंसं टाका, थोडं थोडं करत पाणी टाकायचं, नाहीतर हे राजगिऱ्याचं पीठ लवकर पातळ होतं। हे पहा, अशा पद्धतीने हे थोडंसं घट्ट असं बॅटर मी तयार करून घेतलंय। ह्यानंतर आपण जे बटाट्याचे गोळे तयार करून घेतलेले होते ते या बॅटरमध्ये टाकायचे आणि चमच्याच्या साहाय्याने याला सगळ्या बाजूने ते बॅटर लागेल ह्या पद्धतीने बुडवून घ्यायचे। आणि आता बॅटर लावलेला हा गोळा आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं। तेल पूर्णपणे कडकडीत गरम झालं की मग याच्यात हा बटाटा वडा सोडायचा। त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरती हा बटाटा वडा छान तळून घ्यायचा। हाय फ्लेमवरती हा वडा तळू नका, नाहीतर मग तो वरून करपेल आणि आतमध्ये कच्चाच राहील। मिडियम फ्लेमवरती तळायचा, पण बटाटा वडा जेव्हा आपण तेलात सोडू तर तेव्हा गॅसची फ्लेम हाय असायला पाहिजे, नाहीतर मग हा वडा खूप जास्त तेल शोषून घेतो। इथे एका बाउलमध्ये 1 मोठी वाटी मी राजगिऱ्याचं पीठ घेतलंय। मेजरिंग कपने म्हणाल तर पाऊण कप हे पीठ आहे। आता याच्यात 2 ते 3 चमचे दही टाकून घेते। जर तुमच्याकडे फ्रेश दही असेल तर तुम्ही इथे पाव वाटी दहीसुद्धा टाकू शकता। त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं, थोडंसं जिरं टाकायचं आहे अगदी पाव चमचा। त्यानंतर लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची आणि आल्याची पेस्टसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता हे सगळं चांगलं एकजीव केलं। हे एकजीव केल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याचं थोडंसं घट्ट असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। ह्याच्यात गुठळ्या असायला नको, थोडं थोडं करत पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला हे चांगलं एकजीव करता येतं। अशा पद्धतीने थोडंसं घट्ट असं हे मिश्रण आपल्याला बनवायचं आहे। अगदी डोस्यांसारखं पातळ बनवायचं नाही आहे, थोडं घट्टच ठेवायचं आहे। आता आपलं हे मिश्रण तयार आहे। आता याचे धिरडे बनवून घेऊ। तर हे धिरडे बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला। त्यावरती सुरुवातीला तूप पसरवून घ्यायचं। तुपाऐवजी तुम्ही शेंगदाणे तेलाचाही वापर करू शकतात। तूप पसरवून घेतल्यानंतर त्यावरती आपण जे मिश्रण बनवून घेतलं होतं त्याचं अशा पद्धतीने आपल्याला धिरडं लावून घ्यायचं आहे। थोडंसं जाड ठेवायचं। आपला डोसा असतो तसं अगदी पातळ करायचं नाही आहे, थोडंसं जाड ठेवायचं। आता मंद गॅसवरती आपल्याला हे जे धिरडं आहे ते छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। वरून आपण थोडं थोडं करत तेल किंवा तूप सोडायचं म्हणजे हे जे धिरडं आहे ते छान खरपूस भाजलं जाईल। आता हे पहा, एक बाजू याची भाजून झाली, त्याला मी उलटून घेतलं। आता मागच्या बाजूने सुद्धा मध्यम गॅसवरती किंवा मंद गॅसवरती मी छान भाजून घेणार आहे। हे जे धिरडं आहे हे भाजायला थोडासा वेळ लागतो। अशा पद्धतीने चमच्याने किंवा उलटण्याने हे छान दाबायचं म्हणजे छान व्यवस्थित भाजलं जाईल आणि हे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर हे पहा, एक धिरडं भाजायला साधारण 2 ते 3 मिनटं लागतात। तर इथे अशा पद्धतीने हे धिरडं भाजून झालं आहे आणि जे मी पाऊण कप पीठ घेतलं होतं त्यात अशाच पद्धतीने 3 धिरडे याचे तयार झाले। इथे मी 1 वाटी ओल्या नारळाचा किस घेतलाय। याच्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरू शकतात। त्यात अर्धी हिरवी मिरची बारीक कट करून टाकून घेतली आहे। तुम्हाला किती तिखट हवंय ह्या अंदाजाने हिरवी मिरची वापरा। 1 चमचा तीळ टाकून घेतलेत
अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट मी इथे टाकून घेतले आहेत। ड्रायफ्रूट ऑप्शनल आहेत। चवीपुरता मीठ टाकायचं आहे। त्यानंतर अगदी पाव चमचा भरेल एवढा लिंबाचा रस आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता कचोरीचं सारण तयार आहे। त्यानंतर इथे मी 3 बटाटे घेतलेत। हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे, त्याचं साल काढून घ्यायचं आहे। आता हे बटाटे अशा पद्धतीने आपल्याला कुस्करून घ्यायचे। बटाटे कुस्करून झाल्यानंतर याच्यात आपल्याला 2 चमचे भगरीचं पीठ टाकायचं आहे। त्यासोबतच तुम्ही याला बाइंडिंग येण्यासाठी 1 चमचा साबुदाण्याचं पीठ सुद्धा ॲड करू शकतात। त्यानंतर अर्धा चमचा तिखट आणि चवीपुरता मीठ टाकून मी ह्या पद्धतीने हे सगळं मळून घेतलेलं आहे। आता कचोरीचं जे वरचं कवर असतं ते बनवण्यासाठीचं आपल्या इथे पीठ तयार आहे। आता ह्या पद्धतीने एक छोटा गोळा घ्यायचा। तर हे पहा, या गोळ्याची मी छोटी पारी तयार करून घेतली आहे। त्यामध्ये आपण जे सारण बनवलेलं होतं ते भरायचं आहे आणि त्यानंतर मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने हा गोळा बंद करून घ्यायचा आहे। तर इथे ही आपली कचोरी तयार झाली आहे। आता ही कचोरी आपण तळायला घेऊ। कचोरी तळण्यासाठी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं। गॅसची फ्लेम हाय असताना ही कचोरी तेलात सोडली आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम केली। मध्यम गॅसवरती आपल्याला ही कचोरी आता छान तळून घ्यायची आहे। छान सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपली उपवासाची कचोरी तयार आहे। इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी भगर घेतली आहे, म्हणजेच वरई घेतली आहे। ही भगर आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायची आहे, पण ही वाटत असताना अगदी बारीक वाटायची नाहीये, म्हणजे याचं आपल्याला पीठ बनवायचं नाहीये, रवाळ ही ठेवायची आहे। जसं आपला रवा असतो ना तसं आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। भगर वाटून झाली आहे ती आपण बाजूला काढून घेऊ। आता इथे मिक्सरच्या भांड्यात मी एका बटाट्याचे काप घेतले। एक मध्यम आकाराचा बटाटा, त्याचं साल काढून घेतलंय आणि त्याला बारीक चिरून घेतलंय आणि हा स्वच्छ धुतलेला बटाटा म्हणजे ह्या बटाट्याचे काप आता आपल्याला या मिक्सरमध्ये काढून घ्यायचे। आता हे बटाट्याचे काप आपल्याला वाटून घ्यायचे। आवश्यकता वाटली तर अगदी किंचितसं म्हणजे चमचा किंवा 2 चमचे पाणी टाका आणि ते वाटून घ्या। आता वाटून घेतलेली भगर एका भांड्यात काढून घेतली। त्यात बारीक वाटून घेतलेलं बटाट्याचं जे पेस्ट होती ती टाकून घेतली। त्यानंतर याच्यात अर्धी वाटी दही टाकून घ्यायची। ज्या वाटीने भगर आपण मोजली त्याच वाटीने दही मोजायचं, पण हे दही फ्रेश दही घ्यायचं, खूप जास्त आंबट घेऊ नका। चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचंय। ही दही आणि बटाट्याची पेस्ट ह्या भगरीचे जो रवा होता त्याच्यात व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे। आपण इथे पाणी अजिबात वापरलेलं नाही। दही आणि बटाट्याच्या पेस्टमध्येच हे सगळं छान अगदी भिजून झालंय। आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ। तर उपवासाची चटणी बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतले। साधारण पाव वाटी भरेल एवढे हे सुक्या खोबऱ्याचे काप आहेत। यात मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे। अगदीच वाटीभर चटणी मी बनवते, त्यासाठी क्वांटिटी अगदी कमी घेतली आहे। त्यात अर्धी मिरची तुकडे करून टाकून घेतले, चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि अगदी छोटासा आल्याचा तुकडा टाकून घेतलाय। त्यानंतर अर्धा चमचा दही टाकायचंय आणि अगदी अर्धा चमचा पिठी साखर किंवा साधी साखर टाकायची आहे। साखर आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल। आता हे मिक्सरमधनं मी बारीक वाटून घेतलंय। आवश्यकतेप्रमाणे ह्याच्यात पाणी टाकायचं आणि हे वाटून घ्यायचं। आता चटणीला तडका बनवण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप कडकडीत गरम करून घेतलं। त्यात जिरं टाकून घेतलं आणि जिरं चांगलं तडतडल्यावर हा तडका चटणीवर टाकून घेतला। आता चटणी तयार झाली आहे तोपर्यंत आपलं जे इडलीचं पीठ होतं ते सुद्धा छान मुरलेलं आहे। तुम्ही बघू शकताय हा जो रवा होता किंवा ही भगर होती ती अगदी छान फुलून आली आहे। आता ह्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय। तर थोडं पाणी टाकायचं, हे सगळं एकजीव करायचं आणि आपली इडलीचं बॅटर जसं असतं तशी याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची। तर थोडंसंच म्हणजे अगदी पाव कप मी याच्यात पाणी टाकून घेतलंय आणि हे सगळं छान एकजीव करून घेते। हे एकजीव करत असताना छान फेटून घ्यायचंय। तर हे बघा, आता हे बॅटर जे आहे ते आपल्या इथे तयार झालंय।
आता याच्यात आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे। पाव चमचा हा सोडा टाकल्यानंतर हे सगळं छान एकजीव करायचं, एकाच दिशेने फेटायचं। अगदी 2 ते 3 मिनिटं फक्त हे फेटून घ्यायचं, खूप जास्त वेळ फेटायची गरज पडणार नाही। हे फेटून झालं की त्यानंतर इडलीचं जे पात्र असतं त्याला मी तूप लावून घेतलंय आणि त्यात हे इडली बॅटर एक चमचा टाकून घेतलंय। थोडीशी जागा शिल्लक ठेवा कारण इडली फुलून येते। आता हे इडलीचं जे स्टँड आहे ते मी इडलीच्या भांड्यात ठेवून घेतलंय। खाली पाणी टाकून घेतलं होतं, पाणी गरम झाल्यानंतर इडलीचं स्टँड त्यात ठेवलं, वरून झाकण बंद करून 15 मिनिटं मध्यम गॅसवर ह्या इडल्या मी शिजवून घेणार आहे। तर 15 मिनिटं झालेली आहेत, मध्यम गॅसवरती मी या इडल्या छान शिजवून घेतल्या आहेत। आता 15 मिनिटानंतर झाकण उघडून पाहायचं आणि इडलीला वरून असा हात लावून चेक करायचं, जर चिकट लागत नसेल म्हणजे आपली इडली इथे तयार आहे। आता हे थोडंसं थंड झालं की मग याच्यातून इडली बाजूला काढायची। अगदीच गरम गरम काढली तर ही इडली त्या भांड्याला चिटकते किंवा मग तुटण्याची शक्यता असते। तर इथे अशा पद्धतीने इडली आणि चटणी तयार झाली आहे। एका ताटात 2 मोठी वाटी साबुदाणे घेतलेत। हे साबुदाणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। आता याच्यात आपल्याला बटाट्यात टाकून घ्यायचा आहे। तर उकडलेला बटाटा मी किसून घेतलेला आहे। 2 मध्यम आकाराचे बटाटे होते, ते उकडून साल काढून किसून घेतले। यातच आता जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला, जो मगाशी लाडून बनवताना मी काढून ठेवलेला होता तोच कूट 4 चमचे टाकला। त्यासोबत हिरवी मिरची टाकायची आहे, तर अगदी बारीक चिरून 1 हिरवी मिरची इथे टाकली। चवीपुरता मीठ टाकायचं, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा लाल तिखट। तिखटाची क्वांटिटी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो, शिवाय हिरव्या मिरचीच्या क्वांटिटीवरती सुद्धा हे डिपेंड आहे। आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं। आता याला छान बाइंडिंग येण्यासाठी आणि ह्या वड्यांना एक वेगळी टेस्ट येण्यासाठी याच्यात मी अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलंय। राजगिऱ्याचं पीठ हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला राजगिऱ्याचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टच बटाटा आणि साबुदाण्याचे वडे बनवून तळले तरीसुद्धा चालेल। इथे मी थोडं राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलंय, एक वेगळी टेस्ट येते आणि टेक्स्चरही वड्यांना छान येतं। तर आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं। आता ह्याच पिठापासून तुम्ही थालीपीठसुद्धा बनवू शकतात। तर हे पहा, इथे हे पीठ तयार झालं आहे। आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हातावर आपल्याला ह्या पिठाचा छान वडा थापून घ्यायचा आहे। आपल्याला केवढा छोटा किंवा मोठा वडा हवा आहे त्या अंदाजाने आपण ह्याचे वडे बनवू शकतो। आता हे वडे बनवताना खूप जास्त जाड ठेवायचे नाही आणि खूप जास्त पातळही करायचे नाही, साधारण मध्यम आकाराचे असे आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे। आता वडे तयार आहेत। वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं। तेल कडकडीत गरम झालं की त्यात हा साबुदाण्याचा वडा सोडायचा, गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि आता मध्यम गॅसवरती हा वडा छान खमंग असा तळून घ्यायचा। हे पहा, अशा पद्धतीने मध्यम गॅसवरती मी हा वडा तळून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकतायत वड्याला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि टेक्स्चरही खूप छान दिसतंय। तर अशा प्रकारे हा साबुदाण्याचा वडा तयार झाला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी उरलेले सगळे वडे तळून घेते। हे वडे शक्यतोवर गरम गरम खा, म्हणजे छान खरपूस असे लागतात। आता सध्या पावसाचं वातावरण आहे, जर हे वडे दुपारपर्यंत किंवा मग तुम्ही अगदी संध्याकाळी खाणार असाल तर वडे बनवून फ्रीजमध्ये ठेवा आणि ऐनवेळी जेव्हा खायचे असतील तर तेव्हा हे तळून घ्या, म्हणजे खूप छान कुरकुरीत खुसखुशीत असे हे वडे लागतात।